तू बघ ती एक साडीवर 5 साड्या फ्री, तो एक सेल होता, तिकडे जाणार होतीस ना? तशी ती प्रिया मला चुकवून एक साडीवर 10 साड्या फ्री अशा कुठेतरी सेलला गेली नसेल ना? गप्प बसा. तुम्हाला फक्त सेलचं कसं पडलेलं असतं? अगं मग कुठे जाणार? शॉपिंगला तर गेलेत ना? हे बघा, शी, ही कोण भिकारडी माणसं आहेत? नीट बघा. प्रीतम, प्रिया, तिशा हा काय अवतार आहे? त्या आदित्य आणि पारूला हे दोघं भेटायला गेलेत. त्या भिकारड्यांना मॅच करायचं म्हणून यांनी पण बघा स्वतःचा काय अवतार करून घेतलाय ते. एक सासू मॉमच्या विरोधाला न जुमानता हे दोघंही त्या आदित्य आणि पारू सोबत त्यांचे रिलेशन्स मेंटेन करतात व्यवस्थित. तुम्ही ना आता एक काम करा, तुम्ही हे फोटोज जाऊन तुमच्या वहिनींना दाखवा, त्यांना पण कळू देत. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या विरोधात जाऊन आदित्य पारूला अजूनही भेटतायत आणि त्यांचं अजिबात काहीच ऐकत नाहीयेत. चालेल, पण दिशा काय स्मार्ट आहेस तू. आई दिवाळीत या घरात बॉम्ब फोडतेस, बॉम्ब. न्यू सासू मॉम, हे तर काहीच नाहीये. अजून खूप बॉम्ब फुटणार आहेत, तुम्ही बघत राहा. एक एक बॉम्ब फुटेल तसं त्या अहिल्याला वेळ लागत जाणार. म्हणजे दिवाळी नक्कीच धूमधडाक्यात साजरी होणार. आता बघत काय बसलाय? मी तुमच्या फोनवर फोटो पाठवते, लगेच त्यांना दाखवा. जा लवकर जा. हा हा. वहिनी, श्रीकांत, तुला प्रिया किंवा प्रीतमचा काही फोन आला होता, काही मेसेज आला होता का? म्हणजे ते शॉपिंग करायला गेलेत आणि आता बराच वेळ झाला त्यांना जाऊन. अरे एव्हाना यायला हवे होते. हे दोघं नक्कीच आदित्य आणि पारूला भेटायला गेले असणार आणि त्यांना भेटल्यावर रमले असतील तिथेच. पण त्यामुळे इतका वेळ झाला आहे हे कळलंच नसणार त्यांना. पण आता काय करायचं? अहिल्याला काय उत्तर देणार आहे मी? श्रीकांत, काय रे? अगं हा, म्हणजे मगाशीच त्यांचा फोन येऊन गेला, मी सांगायचं विसरलो ऍक्च्युली. मग काय म्हणाले ते? खरं तर त्यांची खरेदी कधीच झाली आहे, पण अचानक मूवीला जायचा प्लॅन ठरला त्यांचा. मग मूवीला गेलेत ना, उशीर होईल त्यांना कदाचित. बर, ठीक आहे, असू दे. त्यांना पण एन्जॉय करू दे जरा. वहिनी, दामिनी, काय झालं? अशी धावत का आली आहेस? तुम्हाला माहितीये का प्रीतम आणि प्रिया कुठे गेले ते? मूवीला गेल्यात. हा, आताच सांगितलं ना मी. हो का? मला सांगा, चाळीत दाखवतात का मूवी?